अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा 22 तारखेपासून नवरात्राची सुरुवात होते। हिंदू धर्मामध्ये आपल्या म्हणजे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वाराला, सणाला, तिथीला अतिशय महत्त्व आहे आणि आपल्या ह्या श्रावण महिन्यापासून प्रत्येक सणाला सुरुवात झालेली असते। श्रावण महिन्यामध्ये सोमवार झाले, मंगळवार, शुक्रवार, जीवनी मातेचे वार, नागपंचमी झाली, नारळी पौर्णिमा झाली आणि त्यानंतर आपल्या आवडत्या गणपती बाप्पांची स्थापना करून विसर्जन केलं। आणि आता 22 तारखेपासून घटस्थापना म्हणजे नवदुर्गेचे 9 दिवस आपण स्थापना करतो, तिची पूजा करतो, तिची आरास करतो, तिची मनापासून सेवा करतो। कारण ह्या 9 दिवसात दुर्गा माता प्रत्यक्ष पृथ्वी तलावरती असते आणि आपण जेवढ्या सेवा करू तेवढा आपल्याला ती भरभरून आशीर्वाद देते। तर ह्या नवरात्रीमध्ये अशी एक वेल तुम्हाला तुमच्या खिडकीमध्ये असू दे, अंगणामध्ये असू दे, बागेत असू दे, कुंडीत असू दे लावायची। ती वेल लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये त्याचा फायदा होणार आहे। आता हे जे मी सांगणार आहे हे अगदी तुम्हाला कुठेही उपलब्ध होईल वेल। त्याचं तुम्ही रोप आणून लावला चालेल, त्याची शेंगेचे बी आणून लावला तरी चालेल। बघा ही वेल जी आहे ती गोकर्णाची वेल, निळं गोकर्ण म्हणून मिळतं। हे अतिशय महालक्ष्मीला आणि महादेवाला, सरस्वती मातेला फुल प्रिय असतं आणि असं हे गोकर्णाचं फुलाचं वेल तुम्ही आणून तुमच्या उत्तर बाल्कनीमध्ये किंवा उत्तर भिंतीला, पूर्व खिडकीमध्ये किंवा पूर्व अंगणामध्ये किंवा पश्चिम दिशेला अशा पद्धतीनं हे वेल जर तुम्ही ह्या दिशेला लावलं तर तुमच्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे ती दूर होऊन सकारात्मकता वाढेल। म्हणजे बघा नकारात्मकता ही फक्त बाहेरून येते का? नाही, तर आपण ज्यावेळेला बाहेर जातो आणि बाहेरून येतो त्यावेळेला आपल्याकडे बऱ्याच चांगल्या वाईट लोकांची नजर पडलेली असते आणि त्यातून आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते आणि त्यामुळं आपल्या घरातील ओरा, आपल्या आजूबाजूचा ओरा जो आहे तो खराब होतो। आता हा ओरा, ह्या ओऱ्याची ऊर्जा जी आहे ती पॉझिटिव्ह होते। कशामुळं? तर हे गोकर्णाचं वेल ह्या नवरात्राच्या 9 दिवसामध्ये लावल्यामुळं। त्यानंतर बघा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते, त्यानंतर लक्ष्मी स्थिर राहते, लक्ष्मीची कृपा राहते। कसं असतं बघा, आपण खूप काम करतो, व्यवसाय आपला व्यवस्थित चालू असतो, नोकरी चालू असते, घरामध्ये पैसा येतो पण पैसा टिकत नाही, कारण तो पैसा कुठल्या कारणानं बाहेर निघून जातो। लक्ष्मीची अकृपा होते आणि ही अकृपा निघून जाऊन लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला ह्या गोकर्णाच्या वेलाचं वेल लावायचं आहे। हे वेल लावल्यानंतर तुम्हाला बघा नक्की फरक पडेल। हे वेल कुठल्या दिशेला लावायचं तर अजून एकदा सांगते, उत्तर दिशेला, पूर्व दिशेला किंवा पश्चिम दिशेला नक्की हे वेल लावा। मी गोकर्णाचं फूल कसं असतं हे मी थंबनेलमध्ये दाखवणार आहे, त्यामुळे नक्की तुम्ही ते वेल आणून लावा आणि तुमच्या घरातला ओरा, पॉझिटिव्हिटी, लक्ष्मी कृपा, सुख समृद्धी नक्की प्राप्त करा। हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा। नवदुर्गा तुमच्यावरती सदैव प्रसन्न राहील, सदैव तिची कृपा तुमच्यावरती आहे। श्री स्वामी समर्थ।